फोन न उचलणं, मार्केट रिवर्स आहे, पावसाचं कारण आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. 10-10 वर्ष 15-15 वर्ष ह्या व्यापाऱ्यांना आणि कंपन्यांना आपण माल त्या ठिकाणी दिलेला आहे. मग शेतकऱ्यासाठी खरं काम तुम्ही करता असं मी का रिपीट करतोय का, तर त्यांनी ज्यावेळेस आता समजा मी आता ती रक्कम आकडा सांगत नाही की कितीने मागितला, मग त्यांनी फोन उचलायचे बंद केले. मार्केट रिवर्स असताना तुम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देता. पॉईंट लक्षात घ्या की 15-15 वर्ष एका कंपनीला एका व्यापाऱ्याला आपण माल देतो, तेवढी विश्वासार्हता जपतो, त्यांच्यावर उधारीवर सुद्धा माल देतो 10-20 लाखाचा, आणि तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. जेव्हा तेजी असते त्यावेळेस तुम्ही आमचा माल घेता, आणि ज्यावेळेस मंदी येते, रिव्हर्स मार्केट येतं, आवक वाढते, त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देता. त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यासाठी काम करता, ही मी निश्चितपणानं मला इथं जाणवलं. आणि ऍव्हरेज जो प्रकार आहे 1, 2, 3, 4 ग्रेडिंगचा, त्याच्यामध्ये ऍव्हरेज मध्ये तुम्ही शेतकऱ्याला निश्चितपणे खालच्या क्वालिटीचा माल, उत्तम प्रतीचा माल, आज माझा माल 140, 45, 50 ने गेला. बर आज सुद्धा. आणि ऍक्च्युली तुम्हाला तुमचं लॉट पण सापडत नव्हतं, तुम्हाला आल्यावर मी माहित नव्हतं की माझा माल कुठे, पण तरी तुम्हाला पाहून तो माल गेला नाही. येस, नाही, मालाला पाहूनच माल. मी पूर्वी तर तुमच्याकडे विकायचो, परंतु मला विश्वास होता तुमच्याबद्दल, त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण आहे, ती सिस्टीम तुमची परफेक्टच आहे. परंतु 4 ग्रेडिंग मधला माल, त्याचं ऍव्हरेज अतिशय, आणि तुम्ही खालच्या मालापासून वरच्या मालापर्यंत शेतकऱ्याचा माल विकताय, म्हणजे एकदम खराब माल सुद्धा तुम्ही विकताय, टॉपचा बी विकताय, तर ऍव्हरेज मध्ये शेतकऱ्याला कुठेतरी 4 पैसे मिळत आहेत. आणि हे जी व्यापाऱ्यांची मोनोपॉली मगाशी मी बोललो, ते कुठेतरी मोडीत काढली पाहिजे, आणि आपण बी चिकित्सक झालं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. तुम्ही म्हणताय तसं की बाबा आलं पाहिजे, बघितलं पाहिजे आपला माल कुठल्या क्वालिटीचा आहे, काय दराने जाईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शेतकऱ्यांना इथं ज्ञान देत आहे, त्याच्याबद्दल तुमचं निश्चितपणानं या ठिकाणी मी कौतुक करतो. कारण हा विश्वासघात जे हे व्यापारी करतायत ना, तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्याचा हा प्रकार मी सांगतोय तुम्हाला जबाबदारीनं, कारण ह्यांना 50, 40 लाखाचा माल आम्ही दिलाय, त्यात उधारीवर दिलाय, फोन करून यांच्याकडनं वसुलीसारखे पैसे, म्हणजे एखाद्या कर्जासारखे पैसे वसूल करून घेतले. एवढा विश्वास देऊन सुद्धा तुम्ही रिव्हर्स मार्केटमध्ये जर शेतकऱ्यांना न्याय देत नसताल, तर तुम्ही कमर्शियल आणि शेतकऱ्यांचं तुम्हाला काहीच घेणं देणं नाही, हे निश्चितपणानं मला जाणवतं. खऱ्या अर्थानं तेच आहे की आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक आडते, अनेक व्यापारी आहेत, पण आपल्याला माहिती असावं, आता तुम्ही संचालक म्हणून काम करताय महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संघावरती. दत्तात्रय गुले तुमचे सहकारी आहे, आणि ते इथं माझ्याकडनं खरेदी करायचे. त्यावेळेस त्यांनी इथला अभ्यास करून हा सभागृहात मांडला होता, आणि पवार साहेबांच्या हस्ते तो डाळिंब रत्न पुरस्कार एकमेव महाराष्ट्रातनं केडी चौधरींनाच प्राप्त झाला. हे तुम्ही आमची शाबासकी थाप अशा पद्धतीने मारली आहे. पण मी कुठल्याही पुरस्कारासाठी काम करत नाही, अनेक पुरस्कार मला प्राप्त झाले. डाळिंब रत्न पुरस्कार देत असताना सुद्धा मी म्हणलो तर दुसऱ्याला द्या, माझ्यापेक्षा कोण मोठे आहेत त्यांना द्या. म्हणले नाही, मोठा कोण आहे त्यापेक्षा सिस्टीम कोण चालवते. सिस्टीम मध्ये आज तुम्ही जे पाहिलं की आज बारकावे आपण सिस्टीम मध्ये आणलं. आता इथं जागा कमी असल्यामुळे आपण ग्रेडिंगची मशीन आणू शकलो नाही, पण आपली ग्रेडिंगची मशीन नाशिकमध्ये आहे की तुमचा माल अलगद जो टॉप क्वालिटीचा आहे त्याला हाताळला गेला पाहिजे. आणि भविष्यात मला ज्या वेळेस पर्यायाने अजून काही जागा उपलब्ध होतील त्यावेळेस माझा पॅटर्न तोच आहे की रेसिड्यू फ्रीजचा ग्रुप तुम्ही युरोपलाच माल पाठवला ना, मला देशात तो माल ब्रँडने विकायचा आहे. देशात तो ब्रँडने विकायचा आहे, कारण युक्रेनचं युद्ध होतं त्यावेळेस युरोपला जाणारा माल हे रेट कमी झाले होते. त्यावेळेस काही शेतकऱ्यांचा माल मी कीटकनाशक मुक्त म्हणून विकला, ज्याला 110 रुपयांनी युक्रेनला जाणारा माल तो इथे 160 रुपयाचा ॲव्हरेज मी मिळवून दिलं होतं. म्हणजेच खाणारा वर्ग इथं आहे. पण तुम्ही जर आता आणताय तर सगळ्यांच्या मालाबरोबर मी त्याला वेगळे पण आज दिलं नाही तर कुणाला कळणार नाही. पण जो मी जर ब्रँडने विकला हा रेसिड्यू फ्री आहे, तुम्ही ह्याच्या टेस्ट करू शकता, त्याचं रिपोर्ट मी जर खाणारापर्यंत पोहोचवला तर मला असं वाटतं तुम्हाला युरोपला माल पाठवायची गरज पडणार नाही. तो देशात सुद्धा खाणारा वर्ग आहे. आणि हा एक 2015ला 800 रुपये किलो माल विकला होता मी, ग्राहकाला त्यांनी 900ला विकला, खाणाराला 1200 विकला. हा सुद्धा आपल्या 2015च्या खडामध्ये मी व्यापारी माल पाहिलेला आहे. तर एखादं लॉट जाणं, पण ही जी चावले ती खाणारी आहेत. तुम्ही फक्त ब्रँडने माल तयार करा आणि तो ब्रँड आपल्याला खाणारापर्यंत पोहोचवायचा. नाही, आता तुम्ही चांगला विषय निघाला, मी त्याच्यावर बोलेन की रेसिड्यू फ्री देशांतर्गत माल विकण्यासाठी जो खाणारा ग्राहक आहे, जो पिकवणार आहे माझ्यासारखा शेतकरी, तो मार्केटिंग आणि ते नेटवर्क तयार करून विकू नाही शकत की हा माझा विषमुक्त माल आहे.
परंतु ते मार्केट जर तुमच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध तुम्ही निश्चितपणाने केलं, तो फार्मर ग्रुप केला आणि त्याची तुम्ही तो माल घेऊन तुमच्या नेटवर्कनी ज्याला रेसिड्यू फ्री डाळिंब खायचंय विषमुक्त तिथपर्यंत पोहोचवला आणि त्याला चांगला दर दिला, तर तेही सुद्धा म्हणजे ह्या मार्केटपेक्षा भविष्य काळात हे तर रेग्युलर चालणारच आहे, पण फार मोठी संधी आणि त्याच्यावर जर तुम्ही काम केलं तर निश्चितपणानं रेसिड्यू फार्मरला चांगल्या पद्धतीचा दर मिळेल आणि तुमच्यासारख्या एक इनिशिएटिव्ह घेणारे व्यापारी आडते आहेत, त्यांनी जर त्यांना न्याय दिला तर रेसिड्यू फार्मरला कंपन्यांच्या मागे न लागता खात्रीनं तुमच्या माध्यमातून 4 अधिकचे पैसे मिळण्यास मदत होईल आणि खाणाऱ्यांना सुद्धा विषमुक्त डाळिंब मिळेल. मला आता एकच करायची की तुम्ही जे रेसिड्यू फ्री माल विकताय त्या पिकवताय त्यांच्याबरोबर एक बैठक घेऊन आपण एक चर्चासत्र आयोजित करू, 100%. जेणेकरून ते बांधावरच करू. तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि माझ्या अपेक्षा काय आहेत तुमच्याकडनं, या दोन्हीचा मेळ घालू आणि उद्याचा भविष्यकाळ हा ज्यावेळेस मी एक पाऊल पुढे जाईल तर माझ्याबरोबर अजून 10 व्यापारी त्या पद्धतीने जर करायला आले तर मला असं वाटतंय की जे आज 160-65 विकतोय पण ह्याला नुसतं विकणं नाही तर मी खायला चांगलं घालतोय, तो हक्काने मला अजून 10-20 रुपये जास्त देतोय. कदाचित मला त्या रेटमध्ये जरी मिळालं तरी पण मी एक समाधानी आहे. रेसिड्यू फ्री माझ्या ग्राहकापर्यंत चांगला माल पोहोचवला आणि मला माहिती आहे की खाणारा चोखंदळ आहे, तुमच्या मालाला रेट तो जास्तीच देणार, फक्त मला माझा ब्रँड हा तिथपर्यंत खाणाऱ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि त्याचं पुढचं पाऊल हे मी नक्कीच पुढे देणार आहे आणि तुम्ही मला फक्त तुमचं जे काही रेसिड्यू फ्रीचा ग्रुप आहे त्याला एक चर्चासत्र आपण एकत्र करूया, चहापाण्याच्या निमित्ताने एकत्र येऊया आणि भविष्यात आपलं पाऊल काय असेल. कारण आज पुरंदर विमानतळ झालं की आपण 100 देशात माल पाठवणार आहे हे जरी सांगत असेल तरी आमचा दुसऱ्या देशात पाठवण्यापेक्षा आमच्या देशातच आम्ही हे पुढचं पाऊल घेतलेलं आहे. आमच्याकडे बी काय खाणारे कमी नाहीयेत हे आम्ही पण दाखवून देऊ. त्यामुळे परदेशावाल्यांची मला गरज नाही. जसं तुम्ही सांगितलं की जागेवाले आम्हाला फक्त वापरून घेत होते, आम्हाला तर तुमची गरज नाही, आम्हाला मार्केट सुद्धा सक्षम आहे हे आम्हाला दाखवून द्यायचे. त्यामुळे तुम्ही लाखो रुपयाचा जर उधार दिला असेल तो ऐन वेळेस तुम्हाला मदतीला आलेला नसेल तर आज शेतकऱ्याचे फोन न उचलणे म्हणजे मोठी शोकांतिका आहे आणि ही शोकांतिका जर संपवायची असेल तर इंग्रज साहेब आपल्याला पुढचं पाऊल हे टाकावंच लागेल. आणि तुम्ही जे आता बोलला की आपल्या देशामध्ये सुद्धा मेट्रोपॉलिटन सिटी ज्या काय आहेत मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी चोखंदळ आणि आरोग्याबद्दल जी लोक जागरूक आहेत की बाबा कॅन्सर सारखा हा तुम्ही बघताय आता ते मुंडे साहेबांच्या माध्यमातून बरीचशी जागृती होत चालली आणि आपल्यासारखे जे काही शेतकरी आहेत की आरोग्याबद्दल कॅन्सर कशाने होतो तर हे रेसिड्यू फ्रीचं भेसळ बाकी सगळ्या गोष्टी आपण चेक केल्या. रेसिड्यू फ्री डाळिंब खाणारा जर वर्ग वाढला तर तुमच्यासारख्या भारतातला पैसा नाही. शेतकरी महाराष्ट्रातला असेल भारतातला असेल त्याला पैसे त्याला अधिकचे मिळतील आणि ह्या कंपन्या भारतातलं रेसिड्यू फ्री डाळिंब फॉरेनमध्ये विकतायत, त्यांना जे मधला जो प्रचंड पैसा मिळतो तो शेतकऱ्यांना मिळत नाही, तो खाणाऱ्याकडून त्यांना मिळतो. ती सगळी करन्सी भारतात राहील ह्याचं निश्चितपणानं पुण्य आणि समाधान आपल्यासारख्या शेतकऱ्याला तुमच्यासारख्या भारतीय वंशाच्या भारतातल्या आडत्याला ते मिळावं, पैसे मिळावे 4 पैसे आणि शेतकऱ्याला 4 पैसे मिळावे आणि खाणाराही भारतीय असावा ही सगळी संकल्पना एकत्र येण्याचं निश्चितपणे तुम्ही भविष्य काळात काम करा. ते जर काम केलं तर रेसिड्यू फ्री फार्मर वाढतील, खाणाऱ्यांना विषमुक्त डाळिंब मिळेल आणि सगळा पैसा भारतात राहील. हा त्याच्या पाठीमागचा दूरदृष्टीचा विषय आहे. नक्कीच आपण प्रयत्न करूया. तुम्ही फक्त चहापाण्याच्या निमित्तानं मला बोलवा. तुमचं जे काही संचालक मंडळ आहे की आज वेगवेगळ्या भागातून तुम्ही निवडलेलं आहे त्यांच्या एकेका भागात म्हणलं तरी आपण 10-12 मीटिंग सुद्धा वेगवेगळ्या लावू. कारण तुम्ही वेगळ्या तालुक्यातून असाल, वेगळ्या जिल्ह्यातून असाल, तसे अनेक लोक असतील. आता माझं पुढचं पाऊल तेच आहे, मला फायदा किती होतो त्याच्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला फायदा किती होतो ते जर मी शोधलं तर मला असं वाटतं की आज शेतकरी जर ह्याच्यामध्ये चांगला पैसा कमवू शकतो, फक्त मार्केटिंगमध्ये आज दुबळा आहे त्याला आपण भक्ती करू शकतो. साहेब तुम्हाला पैसे मिळतात ह्याच्याबद्दल शेतकऱ्याला दुःख असायचं कारण नाही. कंपन्या लाखो रुपये करोडो रुपये कमवतात, तुम्हाला बी 4 पैसे मिळाले पाहिजेत, शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले पाहिजेत आणि खाणाऱ्याला विषमुक्त डाळिंब मिळालं पाहिजे. ह्या विन विन सिच्युएशननी म्हणजे तुम्ही असं मार्केटिंग करताय तुम्हाला जास्त पैसे मिळवण्यासाठी तुम्ही काम करताय असा शेतकऱ्याचा गैरसमज अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही तसं गिल्टी फील वाटून देऊ नका की बाबा आम्हाला पैसे मिळतात म्हणून आम्ही हे सगळं काम करतोय. तुम्ही सुद्धा पुण्याचंच काम करताय आणि हे जर काम तुम्ही निश्चितपणाने केलं रेसिड्यू फ्रीचं तर फार मोठं काम उभं राहील. नक्कीच करणार. मी सांगतो, मी महाराष्ट्राचा माल विकू शकत नाही सगळ्यांचा, पण महाराष्ट्राला दिशा तरी नक्की देण्याचं धाडस आहे माझ्यात
हे असलं पाहिजे आणि ते तुमच्यापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. एवढं वादळ आपण तयार करणार आणि सोशल मीडिया आता प्रबळ झालेला आहे. आज आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 36,000 सबस्क्रायबर आहेत आणि मी एकच मला वाटतं 1 महिना मी जेव्हा आलो इंस्टावर आलोय 10,000 फॉलोअर्स मला मिळाले आहेत आणि 40-50,000 व्ह्यू दररोज येत आहेत. तर हे वादळ हे पसरायला आता वेळ लागणार नाही आणि ते वादळ आपण नक्की पसरूया. आणि तुम्ही आज अभ्यासानं आज 4 गोष्टी इथपर्यंत मांडल्या, खाली पण बोलला आणि तो तुम्ही हे स्वतःच बोलत नाही, तुम्ही राज्याचं बोलताय आणि राज्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आज इथं लाभला आणि खऱ्या अर्थानं राज्य नाही देशाच्या पातळीवरती महाराष्ट्रातला जो पॅटर्न उभा राहिलाय तर एकदा निगडे साहेबांनी ही सुरुवात केली आणि केडी चौधरींनी त्यांना साथ दिली तर हे देशात वादळ घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. कारण मी महाराष्ट्रात बरोबर राजस्थान आणि गुजरात आणि त्याचबरोबर कर्नाटकच्या भागात काम करतोय, त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. धन्यवाद.